आज आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहे, तर ह्या प्लॉटचं जे स्ट्रक्चर आहे ते 8.5 बाय 6 आहे. म्हणजे जे आपण आता करत चाललोय का 5 फूट 4 फूट 7 फूट हे जे अंतर कमी करत चाललोय, तर नवीन बाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना माझं हे सांगणं राहील का तुम्ही जो वाय करणार असेल तर तुम्ही 9 फुटाचं अंतर ठेवून झाडामधलं अंतर हे 6 फूट ठेवा. कारण त्याचा फायदा तुम्हाला असा होतोय का तुमच्या मुळीचा जो विस्तार आहे तो वाढण्यासाठी त्याची मदत होती. याचा जो बेनिफिट मला या प्लॉट मध्ये दिसतोय, तर याच्यामध्ये इव्हन प्रत्येक झाडावरती 35 ते 38 काडी या झाडावरती आहे आणि इव्हन एकसारखी काडी हे कशामुळे होतंय का तुमचा जो पेस आहे तो पेस तुम्ही वाढवल्यामुळे मुळीला चांगलं काम करता येतं आणि मुळीला चांगलं काम करता आल्यामुळे तुमचं वलांड्यावरती वांज न राहणं, एकसारखी काडी मिळणं आणि एकसारखं नियोजन करता येतं. त्याच्यामुळे तुम्ही ते नियोजन तुम्ही नवीन प्लांटेशन करणार असेल तर ते नियोजन तुम्ही ठेवलं पाहिजे आणि हाईट थोडी वाढवली पाहिजे का जेणेकरून तुमच्या बागेमध्ये व्हेंटिलेशन कसं राहील. व्हेंटिलेशन हा असा घटक आहे की त्या घटकाकडे कोणीच लक्ष देत नाही. जेव्हा तुमच्या बागेमध्ये व्हेंटिलेशन हा प्रकार राहील त्यावेळेस तुमचे 50% रोग आणि कीड याचं नियोजन तुम्ही त्या ठिकाणी केलेलं राहील. या ठिकाणी या प्लॉटमध्ये जो आज रोजी माल आहे म्हणजे या ठिकाणी जे 25 मला काढावे लागले, तर ह्या वर्षीची जी परिस्थिती होती, ह्या वर्षीची परिस्थिती अशी होती का सनलाईट हा एकदमच कमी होता. म्हणजे जे ते चित्र पण आपल्याला इंडस्ट्रीमध्ये दिसतंय आता का जे काही ओरड चालू आहे की सनलाईट मिळाला नाही त्याच्यामुळे बागा फेल गेल्या, सनलाईट मिळाला नाही त्याच्यामुळे बागा फेल गेल्या. पण इथं चित्र असं आहे का मला माल खाली काढावा लागला. मग जर समजा सनलाईटच इम्पॉर्टंट आहे त्याच्यात दुमतच नाही काही, पण ते आलेलं संकट आहे त्याच्यावर आता मात कशी करायची हे आपण जेव्हा शिकू त्यावेळेस आपण कुठंतरी सक्सेस रेशोकडे जाऊ. तर इथं पण सनलाईट माझ्याकडे कमीच होता. तर मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की मी न्यूट्रिशनवर एकदम चांगल्या पद्धतीने भर दिला आणि एकदम प्रॉपर न्यूट्रिशन केलं. आणि प्रॉपर न्यूट्रिशन करत असताना मी परत एकदा हे सांगेल की मी 0.34 दिलंय, मी 0.050 दिलंय, याला इतकं महत्व नाही का तुम्ही ते किती क्वालिटीचं देताय याला फार महत्व आहे. आणि ती क्वालिटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती इंडिकेम कंपनीचे जे न्यूट्रिशन आहे, जे खतं आहे, त्याची जी तुम्ही जर पार्श्वभूमी जर चेक केली त्या इंडस्ट्री त्या खतांची जी कंपनी आहे किंवा ती खतं कुठून येतात किंवा त्या कंपनीचा बेस काय आहे हा जर तुम्ही जर खोलात जाऊन जर चेक केला तर तुमच्या असं लक्षात येईल का जगामध्ये फॉस्फरस बनवणारी ही कंपनी आहे. आज भारतामध्ये त्यांचे बरेचसे प्रोडक्ट आहे. तिचं नाव प्रियॉन म्हणून आपल्याकडे परिचित आहे किंवा तिचं लोगो हा प्रियॉन म्हणून FE आणि प्रियॉनचं पी बूस्टर ह्या ज्या ग्रेड आहे ह्या ग्रेड जेव्हा तुम्ही बागेवरती तुमचे त्याचे ॲप्लिकेशन करतात तर त्याचे रिझल्ट तुम्हाला डोळ्याने दिसतात. आणि ह्या कंपनीचे खतं, ह्या कंपनीचे न्यूट्रिशन वापरल्यामुळं तिथं फॉस्फरसच्या लेवल चांगल्या राहिल्या. FE वापरल्यामुळं फेरसची अडचण तिथं आली नाही. आणि जेव्हा फेरसची अडचण येत नाही आणि जेव्हा सनलाईट कमी असतो त्यावेळेस फेरस काय काम करतो हे तुम्हाला चांगले तज्ज्ञ लोक सांगू शकतात. मी वर्षभर काय काम केलं आणि आज तुमच्या बागेमध्ये काय चित्र आहे याचा जर तुम्ही स्टडी केला तर निश्चित तुमच्याकडून पुढच्या वर्षी असंख्य चुका कमी होतील. का ज्याच्या इथं सक्सेस रेशो आहे त्याच्या तिथं जाऊन तुम्ही त्यांनी काय कामं केली, कसे नियोजन केले, सनलाईट नसेल तर त्यांनी काय केलं, सनलाईट नसेल तर त्यांनी न्यूट्रिशनवर भर कसा दिला, कोणते न्यूट्रिशन दिले, कोणत्या स्टेजला दिले आणि त्या न्यूट्रिशनचा त्यांना कसा फायदा झाला याचा जर तुम्ही थोडासा स्टडी केला या संकटातून तुम्ही पुढे जाणार आहे. मला जर या गोष्टीवर मात करून पुढे निघायचं असेल तर तुमचं योग्य नियोजन, योग्य न्यूट्रिशन आणि एकदम चांगल्या कंपनीचे खतं जर तुम्ही इंडिकेम सारखी, प्रियॉन सारखी हे जर खतं तुम्ही वापरले तर तुम्हाला या संकट काळामध्ये न्यूट्रिशन नियोजन चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. शेंडा स्टॉपिंग नंतर पी बूस्टर देण्याचं मेन कारण म्हणजे तिथं जेव्हा आपण शेंडा स्टॉपिंग करतो आणि तिथं फ्लावरिंग स्टेजमधून आपण बाहेर आलेलो असतो, त्याच पद्धतीमध्ये जेव्हा तुमच्या बागा फ्लावरिंगमधून सेटिंग अवस्थेकडे जात असतात, जेव्हा तुमचं ड्रॉपिंग होत असतं, कॅप फॉल होत असते, ही कॅप फॉल होत असताना जे झाडातून पाणी गळतं ते न्यूट्रिशन झाडातलं बाहेर पडत असतं. आणि जेव्हा कॅप फॉल होऊन सेटिंगकडे जेव्हा बाग जाते आणि बाग सेटिंग होती त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त फॉस्फरसची आणि कॅल्शियमची गरज असते. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला फॉस्फरस चांगल्या पद्धतीचा जर उपलब्ध झाला नाही आणि तुमच्या झाडाला फॉस्फरस जर मिळाला नाही
तर तुमचं तिथून पुढचं नियोजन मग सायझिंग मध्ये तुम्हाला त्याची फरक जाणवतात. आणि मी तर सगळं दिलंय, मग माझी साईज का झाली नाही, हे जर तुम्हाला नको असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सेटिंग अवस्थेमध्ये जर पी बूस्टरचा डोस केला तर तो अवेलेबिलिटीचा फॉस्फरस त्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणावर आहे का तो फॉस्फरस तिथं इमिजिएट अपटेक होऊन तुमच्या झाडाला फॉस्फरस उपलब्ध करून देईल. आणि सायझिंग मध्ये तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट लास्ट स्टेजला सुद्धा त्याचे दिसून येईल. तुमचे वर्कर तिथं त्या ठिकाणी जर काम करणार त्या वर्कर लोकांनी जर ते नियोजन, त्यांचं कामाचं नियोजन जर परफेक्ट केलं नाही तर तुमचं तिथं थोडंसं तुमचा नियोजनामध्ये तुमचा फरक पडणार आहे. कारण का की एक कुशल वर्कर जेव्हा तुम्ही बागामध्ये ट्रेन करतात आणि तुम्हाला किती मण्यामध्ये, किती बंचेसमध्ये किती मणी ठेवायचे, किती तुम्हाला झाडावरती घट ठेवायचे आणि त्याचं नियोजन तुम्हाला कसं करायचंय, हे नियोजन जर वर्कर लोकांनी चांगल्या पद्धतीने कामाचं नियोजन केलं तर तुम्ही जी प्रॅक्टिस फॉलोअप करताय तर त्याचे डबल रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. तुम्ही जर समजा 60-60, 70-70 बंचेस ठेवले आणि साईज होत नाही आणि साहेब तुमचे खतं असे, साहेब तुमचे खतं तसे, याला काही अर्थ नाही. तुम्हाला तुमचं जमीन, तुमचं पाणी, तुमचं झाड, तुमची रूटमध्ये, झाडामध्ये असलेली ताकद, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि तुम्ही जर त्याची ताकद एक 20 घड पोचण्याची आणि तुम्ही त्याच्यावर 40-40, 50-50 बंचेस ठेवताय आणि मला साईज नाही झाली, हे साप चुकीचं आहे. त्याच्याकरता इथं नियोजन तुमचं महत्त्वाचं राहणार आहे. तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपल्या झाडामध्ये ताकद किती आहे, आपल्या कॅनोपी किती आहे, आपल्या झाडाला फांदीला पानं किती आहे, आपल्याकडं सनलाईट कसं आहे आणि याच्यावरती आपण किती बंचेस ठेवले पाहिजे. आणि ते बंचेस ठेवत असताना तुम्ही कुशल कामगारांकडून त्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. आणि ते करत असताना ते जर सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्ही केल्या तर 100% ॲव्हरेजमध्ये तुम्ही बाग एक्सपोर्टमध्ये खाली करू शकणार. पण तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीमधलं एक जरी नियोजन तुमचं चुकीचं झालं तर त्यामध्ये तुमचा रेशो हा कमी येणार आहे. या ठिकाणी नियोजन करीत असताना तुम्ही न्यूट्रिशनचं नियोजन हे प्रॉपर केलं पाहिजे. म्हणजे ह्या वर्षीचं जे संकट आहे, या संकटामध्ये ज्या ज्या ठिकाणी माल आहे त्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन रेशो घेतला तर त्या लोकांकडून तुम्हाला हेच ऐकायला मिळेल की त्यांनी नियोजन एकदम परफेक्ट केलं, त्यांनी कामगारांचं नियोजन असेल ते परफेक्ट केलं, न्यूट्रिशनचं नियोजन असेल ते परफेक्ट केलं. इवन मी माझ्या प्लॉटमध्ये त्या गोष्टी केलेल्या आहे. आणि ते नियोजन करीत असताना तुम्ही आपल्या झाडामध्ये कॅल्शियमच्या आणि फॉस्फरसच्या लेवल ह्या मेंटेन कशा राहतील हे तुम्ही जास्तीत जास्त बघितलं पाहिजे. जे आपण या ठिकाणी नियोजन करीत असताना इंडिकेम कंपनीचे जे पॉलिफॉस्फेटमधले फॉस्फरस आहे त्याचा वापर आपण ह्या ठिकाणी केल्यामुळं आपल्या माझ्या बागेतल्या फॉस्फरस लेवल ह्या डाऊन झालेल्या नाही. आणि त्या डाऊन न झाल्यामुळं आज रोजी कुठल्याही प्रकारचं, आज एकच ॲप्लिकेशन दिलेलं असताना आज शेंडा स्टॉपिंगपर्यंत रान आलेलं आहे, तरी इथं कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन दिलेलं नाही. हे काम आत्ताचं नाही आहे, हे काम एप्रिल कटिंगचं काम आहे. याच्यामध्ये आजचा कुठलाही नियोजन नाही आहे. तुमचा एप्रिलमधलं काम तुमच्या तिथं कामं आलेलं आहे. ह्या ठिकाणी मी एवढंच शेतकऱ्यांना हे सांगतो की तुम्हाला जर हे चित्र बघायचं असेल तर तुम्ही एप्रिल कटिंगला नियोजन करा. पॉलिफॉस्फेटचे, इंडिकेमचे हे खतांचा तुम्ही वापर योग्य नियोजनानुसार करा. तुमच्याकडे सनलाईट त्यावेळेस मिळत असेल तर तुम्ही सनलाईटनुसार ते नियोजन करा. तुमच्याकडे जर सनलाईट कमी असेल तर तुम्ही याचे डोसेस वाढवा. वरून पाना वाटं द्या, जमिनीतून वापसा कंडिशन नसेल तर तुम्ही पाना वाटे द्या. ज्या वेळेस वापस येईल त्यावेळेस तुम्ही जमिनीतून द्या. पण त्याची अवेलेबिलिटी इतकी असल्यामुळे, फास्ट असल्यामुळे तो फॉस्फरस जास्त अपटेक होतो. कॅनोपी नियोजन, काडी नियोजन, काडी बांधणं, जास्तीत जास्त सनलाईट घेणं, ड्रीप नियोजन, न्यूट्रिशनचं नियोजन, या गोष्टींचा जर तुम्ही तिथं योग्य नियोजन केलं आणि पॉलिफॉस्फेट सारख्या ह्या ग्रेडचा जर तुम्ही त्या ठिकाणी योग्य ठिकाणी वापर जर केला तर तुम्हाला हे चित्र आणि येणारा काळ तुम्हाला योग्य नियोजन जर तुम्ही तुमच्या बागेमध्ये तुमच्या पद्धतीने केलं तर तज्ज्ञांच्या मते घ्या किंवा तुमच्या मते आणि योग्य नियोजन करून एक सांगड घाला आणि पुढच्या वर्षासाठी तुम्ही यशस्वी वाटचाल चालू करावी. धन्यवाद.